सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एज्युटेक फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात येणाऱ्या नवीन मालिकेमध्ये वैभवी पिंगळे तुमचं सर्वांचं स्वागत करते। ही मालिका शोधा नवीन वाटांचा या दृष्टीने आपण वेगवेगळ्या एक्सपर्ट्सना इंटरव्ह्यूज घेणार आहोत। आज आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर नितीन करमळकर। नमस्कार सर, न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत। तर ही जी नवीन एज्युकेशन पॉलिसी येत आहे तर त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचे बदल घडणार आहेत शिक्षण पद्धतीमध्ये, विद्यार्थ्यांच्या एकूण डिग्रीमध्ये किंवा त्याच्या संदर्भात अनेक प्रश्नांमध्ये, या संदर्भात बोलायला सर आपल्याशी आलेले आहेत। थँक्यू सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधायला आलात। तर सर, पहिला प्रश्न हाच आहे की नवीन शैक्षणिक धोरण आणण्याचे प्रयोजन काय आहे? मुळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये साधारणपणे शिक्षणाची मुख्य भूमिका ही समान शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे आणि निरक्षरता कमी झाली पाहिजे। या विषयानुरूप अनेक शिक्षणक आयोग जे आहेत त्यांची निर्मिती करण्यात आली। त्यांच्या माध्यमातून साधारणपणे मुदलियार कमिटी असेल, राधाकृष्ण असेल, कोठारी असेल, यांच्या माध्यमातून साधारणपणे हे धोरण 1968 लागू करण्यात आलं। त्यानंतर ते पुढे जवळजवळ 1992-93 पर्यंत चाललं। त्याच्यामध्ये आणखीन काही बदल आणण्यात आले आणि मग 2009 RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ही संकल्पना त्याच्यामध्ये दृढ करण्यात आली। म्हणजे शिक्षणाचा हक्क आणि ह्यामुळं आणि कंपल्शनसुद्धा आणलं, मॅन्डेटरी केलं असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या किंवा या प्रवाहामध्ये आपण घेऊ शकलो। नंतर हे धोरण जवळजवळ आत्ता परवापर्यंत सुरू होतं। 2014 TSR सुब्रमण्यम जे कॅबिनेट सचिव होते त्यांच्या माध्यमातून एक अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आणि जे पूर्वीचं धोरण आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत याचा अभ्यास करण्याचा त्या समितीला सांगण्यात आलं। त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा ओहापोह केला गेला आणि 2017च्या आसपास साधारणपणे त्यांनी त्याचा रिपोर्ट सबमिट केला। याच्यामध्ये अनेक गोष्टींचा त्यांनी समावेश केला होता। त्यांना असं वाटलं की शिक्षणामध्ये खूप संकीर्णता आलेली आहे। आता संकीर्णता म्हणजे काय की खूप मायक्रो स्पेशलायझेशनमध्ये लोक जात आहेत आणि त्यामुळं शिक्षणाचा जो मोठा परीघ आहे त्याच्यापासून विद्यार्थी मुक्त आहेत, एक गोष्ट। दुसरं गोष्ट त्याच्यामध्ये ज्याला असं म्हणतो की घोकंपट्टी, परीक्षेसाठी तयारी, विषयाचं आकलन न होता केवळ पाठांतर आणि पाठांतराच्या माध्यमातून परीक्षेची तयारी इथपर्यंतच विद्यार्थी साधारणपणे झेप जाते हे लक्षात आलं। त्यानंतर मुलांना ज्या पद्धतीनं लवचिकता शिक्षणात असली पाहिजे ती लवचिकता कुठेतरी नव्हती आणि त्यामुळे ती लवचिकता आणण्याच्या दृष्टीनं म्हणजे त्याला आवडेल ते त्याच्या चॉईसचा आपण संकल्पना घेऊ की अलीकडे आपण मॉल कल्चरमध्ये वाढतो आणि मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेकविध गोष्टी समोर असतात। जे मला आवडतं, जे मला परवडतं ते मी घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं जे शिक्षण माझ्या कुवतीतलं आहे, मला आवडणार आहे आणि दुसरी गोष्ट ते माझ्या पॉकेटला परवडणार आहे, अशा पद्धतीची साधारणपणे ही रचना पूर्वीच्या शिक्षण प्रणालीमध्ये नव्हती। तर तो एक विचार करण्यात आला। अशा अनेकविध त्रुटी त्यावेळेला लक्षात आल्या गेल्या आणि जेणेकरून ज्याला असं म्हणतो की आपण खूप कंपार्टमेंटलायझेशन केलं होतं की प्रत्येक फॅकल्टीचे वेगवेगळे त्यांना कप्पेबंद, साचेबंद असा प्रकार केला होता, जेणेकरून विद्यार्थ्याला ही मुभा नव्हती की एका ह्याच्यातून दुसरीकडे सहजपणे त्याला फिरता यावं, ही त्याच्यामध्ये संकल्पना नव्हती। तर ते साचे सगळे दूर करण्याचे, ते कप्पे जे आहेत ते तोडून टाकायचे आणि ज्याला असं म्हणतो की मल्टीडिसिप्लिनरी किंवा ज्याला असं म्हणतो की अनेक विषयांचा वेध घेणारी अशी शिक्षण प्रणाली आणि ज्याच्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन पण आहे, प्रोफेशनल पण आहे, वोकेशनल पण आहे आणि ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याची इतर अंग आहेत त्याचासुद्धा विकास झाला पाहिजे। या सर्व गोष्टींचा विचार करून ही पॉलिसी आणण्यात आली आणि रादर तो रिपोर्ट सबमिट काय गेला आणि त्याच्यानंतर कस्तुरीरंगन जे इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली 2017 एक समिती नेमण्यात आली। 9 सदस्यीय ती समिती होती
ज्याच्यामध्ये अनेकविध विषयातले आपण ज्याला म्हणतो की सब्जेक्ट एक्सपर्ट्स यांना एकत्रित करण्यात आलं आणि त्यांनी हा आराखडा साधारणपणे 2019मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट केला. एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा रादर त्यावेळचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं त्याचं नाव होतं. त्यांनी ते सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर पहिल्यांदा असा प्रकार घडला की ज्याला आपण म्हणतो की ओपन सोर्स, म्हणजे थोडक्यात ते वेबसाईटवर टाकण्यात आलं आणि क्राऊड पुलिंग, लोकांच्या मधून त्याच्यावर साधारणपणे त्यांनी त्याच्यावर मतं व्यक्त करावीत. जवळजवळ 2 लाख मतं व्यक्त केली गेली आणि त्या सर्वांचा मतांचा विचार करून हे धोरण साधारणपणे 2020मध्ये कॅबिनेटने मान्य केलं. आणि या धोरणाच्या अनेकविध गोष्टी आहेत. आपण माझ्या मते या चर्चेच्या माध्यमातून त्याचे विविध पैलू आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हे धोरण आणण्यामागची भूमिका म्हणजे की विद्यार्थ्याची, ज्याला असं म्हणतं की ऑलराऊंड डेव्हलपमेंट, संपूर्ण त्याची होलिस्टिक डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीनं त्याची जी विविध अंग आहेत, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहे, ज्याच्यामध्ये वोकेशन आहे, ज्याच्यामध्ये प्रोफेशन आहे, ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ॲकॅडमिक्स आहे, या सर्व गोष्टींना स्पर्श करणारं अशी साधारणपणे रचना या शिक्षण प्रणालीमध्ये आणण्यात आलेली आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रचंड लवचिकता देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर आता या लवचिकतेचा फायदा किंवा जे होलिस्टिक डेव्हलपमेंट आपण म्हणतोय त्याचा विद्यार्थी कसे फायदा करून घेऊ शकतात? मुळामध्ये मी म्हटलं जसं की हा आपण अत्यंत संकीर्ण प्रवृत्तीने विचार करता कामा नये, कारण आता शिक्षण म्हणजे एक ग्लोबल आहे, म्हणजे लोकल टू ग्लोबल असा हा प्रवास आहे आणि साधारणपणे जगभर ज्या ह्युमन रिसोर्सची गरज आहे त्या गोष्टींचा विचार करून शिक्षणामध्ये बदल आणि त्याप्रमाणे विविध साधारणपणे त्याच्यामध्ये रचनात्मक फरक करण्यात आलेले आहे. आणि त्यामुळं मुलांना, ज्याला आपण म्हणतो की मल्टीडिसिप्लिनरी, विविध विषयांचं आकलन होण्याच्या दृष्टीनं त्याला एका कुठल्या तरी फॅकल्टीमध्ये गुंतवून न ठेवता त्या फॅकल्टीशी संबंधित इतर ज्या फॅकल्टी आहेत त्या फॅकल्टीमधून आपल्याला काय काय घेता येईल आणि माझा मेजर म्हणून मी सब्जेक्ट करतो आहे तो आणखीन कसा मी जास्त एनरिच करू शकू, ही साधारणपणे रचना याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जगाचा विचार करत असताना जगामध्ये जी आज आपण म्हणून ह्युमन रिसोर्स जो गरजेचा आहे त्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्या चॉईसचं शिक्षण घेत असताना त्याबरोबर अलाईड कुठल्या गोष्टी येऊ शकतात आणि त्या मला कशा उपयुक्त ठरू शकतात याचा विचार करून विद्यार्थ्यांनी पुढे गेलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक सर्वांगीण त्याचा विकास होत असताना एक पुढचं मी ज्याला असं म्हणतो की वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या साधारणपणे विषयातून तू अभ्यास करतो आहेस आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून तुझा जो सब्जेक्ट आहे त्याला तो एनरिच करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून जगामध्ये कुठेही तुला आपलं आयुष्य जगता येईल, आपल्या पायावर उभं राहता येईल आणि स्वतःसाठी संधी शोधता येतील. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की हे शिक्षण प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांनी त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेतला पाहिजे. सर, आता तुम्ही रचनात्मक बदलांबद्दल बोललात, तर त्याच्यातला एक महत्त्वाचा बदल असा सांगितला जातोय की मातृभाषेतून शिक्षण. तर मराठीतून शिक्षण किंवा कुठल्याही मातृभाषेतून शिक्षण हे का अंगीकारलं जात आहे? मुळामध्ये आपण पाहतो की आपली जी स्वतःची भाषा असते त्याच्यातून आपली एखाद्या गोष्टीची समज किंवा उमज जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि त्यामुळं शाळेमध्ये विशेषतः किंवा घरीसुद्धा जे संस्कार होत असतात ते आपल्या मातृभाषेतून आपल्यावर संवाद चालत असतो, त्याच्यातून अनेक विचार आपले दिले जातात, त्या विचारातून आपल्याला एक परिपक्वता येत असते. हाच विषयाच्या बाबतीत जर आपण आणलं की एखाद्या विषयाचा आम्ही अभ्यास करताना जो तो मातृभाषेतून केला तर तो मला पटकन समजेल, उमजेल आणि पटण्याच्या दृष्टीनं मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की आत्तापर्यंत नुसतं घोकमपट्टी, संकल्पना समजून न घेता नुसतं ती घोकमपट्टी करायची आणि परीक्षेपुरती तयार करायची. तर विषयाचं संपूर्ण
आकलन जर व्हायचं असेल तर त्याची संकल्पना काय, त्याच्यामागची भूमिका काय, ही चांगली जर समजायची असेल तर मला असं वाटतं की आपल्या मातृभाषेमधनं ती जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे पोचू शकते. आणि त्यामुळं हे धोरण त्या आपल्या मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करते. आता मातृभाषा महाराष्ट्रात मराठी असेल, कर्नाटकामध्ये कानडी असेल, तेलंगणामध्ये तेलुगू असू शकतील, आंध्रमध्ये तेलुगू असू शकेल, जिथे जिथे जी भाषामध्ये, कारण आपली संपूर्ण देशाची रचना, राज्यांची रचना आहे ही भाषानिहाय आपली रचना आहे. आणि त्यामुळे त्या भाषेतून तर त्याला जर शिक्षण मिळालं तर मला असं वाटतं की तो जास्त प्रगल्भ होऊ शकेल. याचा अर्थ इंग्रजी शिकू नका असं नाही आहे. इंग्रजी ही तितकीच काही ती जगानं मान्य केलेली आंतरराष्ट्रीय कम्युनिकेशनची भाषा आहे आणि त्यामुळे त्याची जाण आपल्याला उत्तम असलीच पाहिजे. पण ते करत असताना केवळ तो अडसर ठरू नये. आणि त्यामुळं इंग्रजी मला कळत नाही म्हणून मला माझा विषय कळत नाही असं न होता दोन्हीची सायमल्टेनियसली जर आपण डेव्हलपमेंट करू शकलो तर मला असं वाटतं की विद्यार्थी जास्त प्रगल्भ होऊ शकतो. आणि त्यामुळं मातृभाषेचा साधारणपणे अंगीकरण या धोरणात केले गेलेलं आहे. सर, आता संकल्पना या गोष्टीबद्दल आपण बोलतो आणि प्रगल्भता, तर आता खूप विचार आहेत की इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी किंवा आंतरविद्याशाखीय शिक्षण म्हणजे नक्की काय? आंतरविद्याशाखीय म्हणजे मी सुरुवातीला आपण म्हटलं की आपण कप्प्यामध्ये आपण सगळ्या त्या फॅकल्टीज आणल्या होत्या. म्हणजे कॉमर्ससाठी एक वेगळी फॅकल्टी, दरवाजे बंद, सायन्सची वेगळी फॅकल्टी बंद, दरवाजे बंद, टेक्नॉलॉजी एक वेगळी फॅकल्टीमध्ये इतकी आपण भिंती निर्माण केल्या गेल्या की जी आदानप्रदान चांगल्या पद्धतीनं एकमेकांमध्ये व्हायला पाहिजे त्याला कुठेतरी मर्यादा येऊ लागल्या. आता मी साधारणपणे मॅनेजमेंट करतो आहे आणि मॅनेजमेंटच्या दृष्टीनं मला असं वाटतं की मला स्टॅटिस्टिक्सचाही अनुभव असला पाहिजे, मला डेटा सायन्सही कुठेतरी कळलं पाहिजे, मला कुठेतरी इकॉनॉमिक्स जो पार्ट आहे तोही कळला पाहिजे. पण ते केवळ सब्जेक्ट दुसऱ्या डिसिप्लिनची आहेत त्यामुळे मला ते आत्तापर्यंत घेता येत नव्हते. त्यामुळे मी म्हटलं की मेजर आणि मायनरचा कन्सेप्ट आणला. तर मेजर म्हणजे ज्याच्यामध्ये मला माझं करिअर घडवायचं आहे तो मेजर म्हणून मी घेतलेला आहे. पण त्याच्याबरोबर अलाइड मायनर म्हणून दिलेलं आहे. आणि मग मायनरमध्ये त्या विषयाला पूरक असं दुसऱ्या डिसिप्लिनला काय असू शकेल हा विचार मी स्वतंत्रपणे करायचा आहे. आणि त्यासाठी मला माझ्या ज्या सब्जेक्टमध्ये मला जायचं आहे त्याचा सांगोपांग विचार मी केला असला पाहिजे. आणि त्यामुळे जरी मगाशी उदाहरण दिलं की मी मॅनेजमेंटचं जर असेल तर मी या बाकीच्या सगळ्या गोष्टी मला कशा कळतील, डेटा सायन्स किंवा इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स ह्या दुसऱ्या प्रणालीमधल्या जरी गोष्टी असल्या तर त्या मॅनेजमेंटच्या दृष्टीने मला त्या उपकारक ठरणार आहेत. आणि त्यामुळं ते मी मायनर म्हणून चूज करेन. मायनरनंतर पुढे आणखीन 3-4 व्हर्टिकल दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपण एक प्रकार दिलेला आहे की ऑन जॉब ट्रेनिंग आणलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये इंटर्नशिप आणलेली आहे. म्हणजे केवळ पुस्तकातला किडा न राहता प्रत्यक्ष कार्यानुभव, आणि तो कुठे मिळू शकतो तर जी काही इंडस्ट्री आहे किंवा जी साधारणपणे ज्या कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये हा विषय जास्त चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्ष हाताळला जातो तिथे जाऊन मी काम करेन, इंटर्नशिप घेईन. ऑन जॉब जर टेक्निकल एज्युकेशन असेल तर मला प्रॅक्टिकल ओरिएंटेशन असणं गरजेचं आहे. मशीन किंवा ह्याच्याशी संबंधित मी पुस्तकी ज्ञान न ठेवता मशीन मला हाताळलं आलं पाहिजे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स काय ते मला कळले पाहिजेत, ते खोलण्याचं, ते पुन्हा जोडण्याची ही संपूर्ण प्रक्रिया इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीनं कळू शकते. त्यामुळे तो ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रकार आणला. त्याचबरोबर आपण आणलेलं आहे याच्यामध्ये की थोडंसं एक नवीन प्रकार आपण डेव्हलप केलेलं आहे की एक कम्युनिकेशन डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला आणखीन एक व्हर्टिकल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर मराठीमध्ये शिक्षण तुमचं चांगलं असेल तर इंग्रजी चांगल्या पद्धतीने यावं म्हणून तो एक तुम्ही इंग्लिश घेऊ शकता. किंवा इंग्लिश करत असतानासुद्धा, इंग्लिश किंवा मराठी करत असतानासुद्धा त्याची जी इतर अंग आहेत की एडिटिंग कसं करायचं, कम्युनिकेशन रायटिंगचं वेगळं आहे, प्रत्यक्ष संवादाचा प्रकार वेगळे आहे, असे विविध जी अंग आहेत तो आपल्याला ज्याला असं म्हणतो की एक चॉईस म्हणून तुम्हाला ठेवता येतो. ह्या अशा अनेकविध व्हर्टिकल्सचा उपयोग करून मूळ जो माझा गाभा आहे तो जास्तीत जास्त प्रगल्भ करण्याच्या दृष्टीनं मी इतर डिसिप्लिनमध्ये काय काय घेऊ शकतो तो आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की इनफॅक्ट एखादा विद्यार्थी खुश झाला पाहिजे की मला
मी एक उदाहरण म्हणून सांगतो की मी ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या पोस्ट डॉक्टरला असताना मधला वेळ रिकामा मिळायचा आणि त्यावेळेला मी विद्यार्थ्यांची चर्चा करायचो. तर एखाद्या विद्यार्थ्याला मी विचारलं तर तो चांगल्यापैकी कॉन्सर्टमध्ये काम करून उत्कृष्ट म्युझिशियन होता आणि तो इंजिनिअरिंग करत होता. तर मी म्हटलं, अरे तुझ्या कॉन्सर्टला ऑलरेडी एवढी गर्दी होते, त्याच्यात करिअरनं तू इंजिनिअरिंग काय करतो? तर म्हटलं नाही नाही, माझे ते इन्स्ट्रुमेंट जे वाजवते त्याच्यातलं जे बेसिकली फिजिक्स आहे ते जर आम्हाला जर जास्त कळलं तर माझ्या वाजवण्यामध्ये जास्त प्रगल्भता येऊ शकेल. हा जो विचार आहे तो आपल्याकडे कधी आपण तशा पद्धतीने विचार केलेला नाही. आणि त्यामुळं ह्या विद्यार्थ्याला आपलं स्वतःचे प्रगल्भता त्या विषयातली वाढवण्याच्या दृष्टीनं जे काही आवश्यक आहे ते त्याला घेण्याची मुभा लवचिकता या धोरणामध्ये दिलेली आहे. पर्यावरणाचा अभ्यास करत असताना आम्ही इतर काय काय गोष्टी बरोबर घेऊ शकतो, पर्यावरणाबरोबर त्याच्या संबंधित जे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होतात किंवा इकॉनॉमिक होणारा परिणाम त्याचा आहे तो मी अभ्यासू शकतो. इतर इंडस्ट्रीवर होणार त्याचा परिणाम काय आहे तो मी अभ्यासू शकतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत आणि त्या दृष्टीनं मी काय अंगीकार केलं पाहिजे किंवा समाजाने काय गोष्टींचा पुरस्कार केला पाहिजे ह्याचा मी अभ्यास केला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण कक्षा विस्तारतोय, रुंदावतोय की आपण कुठल्या तरी एका संकीर्ण असं ज्याला संकीर्णता जी विषयामध्ये आली होती की खूप काहीतरी मायक्रो स्पेशलायझेशन आपण करतो आहे आणि इतर गोष्टींचा आजूबाजूच्या गोष्टीचा त्याच्याशी काय संबंध आहे हे आपण विसरून जातो आहे. तर ती संधी प्राप्त करून देते. तर यालाच लागून म्हणजे याच्या आधीच्या एका फेज रिलेटेड प्रश्न आहे. 11वी-12वीमध्ये जेव्हा विद्यार्थी असतात तेव्हा 11वी-12वी सायन्समधले जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी तिन्ही स्ट्रीम्स ओपन असतात, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स किंवा अजून व्यतिरिक्त. पण आर्ट्स आणि कॉमर्स हे दोन असे स्ट्रीम्स आहेत जिथे खूप आपल्याकडचे विद्यार्थी जातात, पण त्यांच्यासाठी तसं म्हणायला गेल्या तर तेवढी लवचिकता नाही किंवा तेवढे ऑप्शन्स ओपन नाहीत. तर असं कुठलं प्रोव्हिजन NEPमध्ये किंवा असं काही आहे? अगदी आहे. आता आर्ट्समध्ये जर असं आर्ट्सचा मुद्दाम घ्या, आर्ट्सचा जो अंग आहे ते परफॉर्मिंग आर्ट्स आहे, फाईन आर्ट्स आहे. आत्तापर्यंत कसं होतं, मी शिक्षण घेताना आर्ट्सला गेलो म्हणजे माझ्या विषयापुरतं मी मराठी घेतलं, हिंदी घेतलं, त्याच्याशी संबंधित मी माझा अभ्यास करेन. ते न करता त्याची जी इतर अंग आहेत फाईन आर्ट्समध्ये त्या भाषेला पूरक काय मला मिळतं, परफॉर्मिंग आर्ट्समध्ये आपल्याला नाट्यशास्त्र असेल, संगीत असेल, या दृष्टीनं मला त्यातून काय घेता येण्यासारखं आहे. लिखाणाचं जो ज्याला आपण म्हणतो की नाटक लिहिणं किंवा एखादी संहिता बनवणं, तर हे बनवण्याच्या दृष्टीनं ते अंग समजून घेण्याचा मी कधी प्रयत्न नाही केला, कारण मी मराठी तिथपर्यंतच मर्यादित राहिलो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता उपलब्ध करून गेलेल्या आहेत की जेणेकरून मला जे आवडेल, माझा जो विषय आहे त्याच्याशी अलाईड इतर काही गोष्टी आहेत त्या मी घेऊ शकतो. त्यामुळे आर्ट्स असेल, कॉमर्समध्ये सुद्धा तुम्ही विचार केला तर कॉमर्स आणि मॅनेजमेंट, तर कॉमर्सशी रिलेटेड अनेकविध गोष्टी, स्टॅटिस्टिक जे सायन्समध्ये असतं ते कॉमर्समध्ये आपण घेऊ शकतो. इकॉनॉमिक्स जे ह्युमॅनिटीजमध्ये येतं ते पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. किंवा पुन्हा डेटा सायन्ससारख्या गोष्टी आहे की डेटा सायन्समध्ये बेसिकली डेटा ॲनालिटिक्स जो प्रकार आहे की मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट करणं आणि त्याचा आपल्याला आपल्या त्या कॉमर्सच्या संबंधातील विषयानुरूप त्याचं वर्गीकरण करणं किंवा त्याचं संपूर्ण ॲनालिसिस करणं, ह्यासाठी डेटा सायन्स किंवा डेटा ॲनालिटिक्सचा, तर हे सायन्सशी किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड सब्जेक्ट आहेत ते तुम्ही घेऊ शकता. त्यामुळं मला असं वाटतं की पूर्वी जी संकीर्णता होती ती आपण नष्ट केलेली आहे, भिंती ज्या आहेत त्या आपण तोडून टाकलेल्या आहेत आणि एकमेकांमध्ये विषयांचा आदानप्रदान करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. सर, या विषयांचं जेव्हा आपण आकलन करणार आहोत म्हणजे विद्यार्थी करणार आहेत की वेगवेगळे विषय, तेव्हा त्यांच्याकडे एक अकॅडमिक क्रेडिट बँक तयार होणार आहे. तर त्या अकॅडमिक क्रेडिट बँकबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? निश्चित. अकॅडमिक क्रेडिट बँक ही एक सुंदर संकल्पना याच्यामध्ये आणलेली आहे. मुळामध्ये एक थोडंसं डेव्हिएशन घेतो आणि सांगतो की युरोपियन युनियनमध्ये साधारणपणे 27-28 आता राष्ट्र राहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये डिग्री करत असताना त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे की एक सेमिस्टर किंवा 2 सेमिस्टर त्यांना दुसऱ्या विद्यापीठातून करावं, दुसऱ्या देशातून करावं वगैरे. ह्याचं कारण म्हणजे काय, 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक वेगळ्या कल्चरमध्ये तुम्ही एक्सपोज केलं जाता, एकदा एका वेगळ्या भाषामध्ये तुम्ही जाता, एका वेगळ्या इकोसिस्टममध्ये तुम्हाला काम करण्याचा अनुभव मिळतो आणि ते करत असताना विषयानुरूप पुन्हा
की प्रत्येक विद्यापीठामध्ये काही काही गोष्टीमध्ये त्यांची स्ट्रेंथ असतात. आता मी पुणे विद्यापीठाचा विषय घेऊ आपण, ज्याच्यामध्ये आमचं लाईफ सायन्स डिपार्टमेंट आहे अतिशय उत्तम आहे, किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री ह्या परवा सुरुवातीपासूनच्या अत्यंत अशा ज्याला असं म्हणतो की ज्याला खूप स्ट्रेंथ असलेल्या आमच्या डिसिप्लिन आहेत. त्या मानानं कदाचित माझ्याकडे रूरल डेव्हलपमेंट एवढ्या चांगल्या पद्धतीने मी शिकू शकणार नाही, जी शिवाजी विद्यापीठात चांगल्या प्रकारे शिकवली जाते, किंवा शिवाजी विद्यापीठापेक्षा आणखीन कुठलं तरी विद्यापीठ जे राज्याबाहेरचं आहे, आणि ते मला माझं शिक्षण करत असताना तिकडं मला जाणं शक्य होणार नाही. तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये ही संकल्पना अशी आहे की तुम्ही इथे विषय करत असताना एखाद्या विषयाच्या संबंधित आणखीन जो विषय आहे, जो विषय जास्त चांगल्या पद्धतीनं दुसऱ्या विद्यापीठात शिकवला जातो, तर त्यासाठी मी फिजिकली तिकडे न जाता किंवा फिजिकली सुद्धा जाता येईल, पण माझं विद्यापीठ न बदलता मी ते क्रेडिट म्हणून तो विषय तिचा घेतो आहे, तिची परीक्षा ते घेतील. संकल्पना अशी की या बँकेच्यामध्ये जसं आपण आपले डिपॉझिट ठेवतो, क्रेडिट करतो, त्या पद्धतीने आहे की त्या एक PNR नंबर, ज्याला एक आपण ज्याला म्हणतो की एक कोड नंबर तुम्हाला दिले गेलेला आहे, तो कोड नंबर तो तुमच्या आधार कार्डाशी निगडीत केलेला आहे. ज्या विद्यापीठात तुम्ही शिकताय त्याच्याशी त्याचा संबंध आणण्यात आलेला आहे. ज्या विद्यापीठातून तुम्ही एक कोर्स करू इच्छिता त्याच्याशी त्याची सांगड घालण्यात आलेली आहे, आणि त्यामुळं त्याची ज्या विद्यापीठातून तो कोर्स करता त्या कोर्सचं संपूर्ण शिक्षण तिथून होईल, त्याची परीक्षा तिथून होईल, आणि त्याची क्रेडिट जी आहेत ते तुमच्या विद्यापीठाच्या तुमच्या अकाउंटला जमा होतील, जेणेकरून मला मोठ्या प्रमाणात म्हणजे जी काय म्हणतात की मुभा मिळालेली आहे की मी पुण्यात असतानासुद्धा एखादा कोर्स मी आहे हा JNUमधनं करू शकेल, एखादा कोर्स कदाचित मी दिल्ली युनिव्हर्सिटीमधनं करू शकेल. एक चांगली संकल्पना आणलेली की 40% एज्युकेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला घेता येईल. त्यामुळे असे काही ऑनलाईन क्रेडिट जे आहेत की जे त्या पद्धतीनं तिथं अवेलेबल आहेत ते मी करू शकेन, किंवा क्लोज डोमेनमध्ये एखादं जवळचं विद्यापीठ आहे जिथे मी प्रत्यक्ष फिजिकली जाऊ शकेन. त्यामुळे एकाच वेळेला मला 2-2, 3-3 विद्यापीठात असणाऱ्या चांगल्या कोर्सेसचं साधारणपणे आकलन करता येईल, किंवा माझ्या आजूबाजूच्याच असलेल्या चांगल्या कॉलेजमधनं काही कोर्सेस मी करू शकू. तर त्यामुळं ही मोठ्या प्रमाणात मुभा या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमधून देण्यात आलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्याच धर्तीवर पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा विचार करतो की जसं स्वयंचा राष्ट्रीय पातळीवर प्लॅटफॉर्म आहे, तसं महाराष्ट्रामध्ये महास्वयं म्हणून आपण निर्माण करतो आहे, आणि ज्याच्या माध्यमातून इतर जी विद्यापीठ आहेत त्यांचे काही चांगले कोर्सेस ऑनलाईन पद्धतीनं, कदाचित ब्लेंडेड पद्धतीनं आपण तिथे आणतो, जेणेकरून मुबलक प्रमाणात मला असं वाटतं की विद्यार्थ्याला चॉईस मिळेल, आणि त्या दृष्टीनं आपल्या विषयाचं आकलन करत असताना इतर चांगल्या विद्यापीठातून चांगल्या गोष्टी त्याला घेण्याची त्याला मुभा मिळालेली आहे. सर, आता हे अकॅडमिक क्रेडिट त्यांच्या डिग्रीवरती रिफ्लेक्ट होणार का ते फक्त क्रेडिट बँक म्हणूनच राहील? नाही, मी म्हटलं ना, हा टेलर मेड डिग्री संकल्पना याच्यामध्ये आणलेली आहे. म्हणजे साधारणपणे जेव्हा हे धोरण ठरलं तेव्हा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जी UGC आपली सर्वोच्च जी संस्था आहे त्यांनी एक क्रेडिट स्ट्रक्चर दिलं गेलेलं आहे आपल्याला. म्हणजे 3 वर्षाची जर डिग्री आपल्याला करायची असेल तर साधारणपणे 120 क्रेडिट आपल्याला करणं कंपल्सरी आहे. 4 वर्षाची जर डिग्री असेल तर 160ची आपल्याला क्रेडिट्स असणं गरजेची आहे. आणि ह्या क्रेडिट्समध्ये ते क्रेडिट जिथून तुम्ही कुठून घेताय ते त्या तुमच्या 100 क्रेडिटचा 120 क्रेडिटची तुमची डिग्री आहे, तर त्याच्यामध्ये काही क्रेडिट तुम्ही बाहेरून घेताय, आणि त्यामुळे तुमच्या त्या डिग्रीमध्ये तुमच्या मार्कशीटमध्ये ते ॲड केले गेलेले आहे. अच्छा सर, पुढचा प्रश्न आता ऑनलाईन एज्युकेशनबद्दल तुम्ही म्हणालात, तर कोविड-19 नंतर ऑनलाईन एज्युकेशन हे खूप एक महत्त्वाचा कॉम्पोनंट झाला आहे, तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी काय आहे? मुळामध्ये कोविड जेव्हा आला आपल्याकडे आणि त्यावेळेला मानसिकदृष्ट्यासुद्धा आपली तयारी नव्हती, टेक्निकली तर नव्हती. आणि त्यामुळं ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे कुठेतरी व्हिडिओ बनवणे किंवा व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर बसून बोलणे, जी नॉर्मली आपली संकल्पना असते की आपण क्लासमध्ये जसं 1 तास बोलतो तसं व्हिडिओसमोर येऊन बोलणं वगैरे. पण तो जो एक्सपिरियन्स तो फार एनरिचिंग किंवा एंगेजिंग नसतो. विद्यार्थ्याचा जो ग्रास्पिंग स्पॅन जो असतो
तो 15-20 मिनिटाच्या वर नसतो. वर्गात असताना इतर गोष्टी काही दाखवल्या असतात, चर्चा चालते वगैरे, त्या गोष्टी काही या ऑनलाईन एज्युकेशन होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आपण अत्यंत चाचपडत त्याच्यामध्ये पुढे गेलो. पण नंतर आपण पाहिलं की मग इतर जे बऱ्याच ज्या एजन्सीज आहेत त्यांनी जे काही कोर्सेस बनवले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे बनवले गेलेले आहेत. ज्याच्यामध्ये EDX असेल, ज्याच्यामध्ये ॲमेझॉनचे कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये सिम्पली लर्नचे असतील, ज्याच्यामध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलचे असतील, अनेकविध. आणि त्याच्यानंतर IITनं तर मला असं वाटतं IBM वगैरे या कम्प्युटरमधल्या ज्या नामांकित कंपन्या आहेत त्यांना बरोबर घेऊन उत्कृष्ट कोर्सेसची निर्मितीने ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे. आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळात जी आपल्याला ज्या चाचपडत जी पद्धतीने आपण पुढे गेलो, मला असं वाटतं की ती वेळ निघून गेलेली आहे. इन द सेन्स आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये एक गोष्ट छान प्रकारची म्हणजे अशी आहे की ज्याच्यामध्ये क्लासमध्ये न जाता म्हणजे फिजिकली माझं जे एक्झर्शन आहे, म्हणजे आजकाल प्रत्येक वेळ मी म्हटलं जसं की मला एक कोर्स करायचा आहे जो इंग्लंडमधला असेल, किंवा मला एक कोर्स करायचा जो दिल्ली युनिव्हर्सिटी, किंवा एक कोर्स करायचं JNUचं आहे, मला फिजिकली जाऊन तिथे 4 महिने राहणं, 5 महिने राहणं हे परवडणारं नाही आहे, किंवा मला वेळेच्या मर्यादा आहेत. त्यामुळे तो कोर्स जर ऑनलाईन पद्धतीने मला उपलब्ध झाला तर मला असं वाटतं की त्याच पद्धतीचं टीचिंग जे क्लासमध्ये चालतं त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त, कारण तो स्पॅन कमी असल्यामुळं 20 मिनिटामध्ये तुम्ही अनेकविध गोष्टी देऊ शकता. एंगेजिंग करण्याच्या दृष्टीनं त्याची चांगली बिब्लिओग्राफी त्याला देऊ शकता. त्याच्यामध्ये त्याला साधारणपणे एंगेज ठेवण्याच्या दृष्टीनं ज्याला असं म्हणतो की आपण त्याला काही प्रोजेक्ट रायटिंग किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये देऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने आपण त्याची परीक्षा घेऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की ऑनलाईनचा फायदा असा आहे की आजही स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली आपल्याला, पण आजही हायर एज्युकेशनमध्ये जो आपला एनरोलमेंट रेशो आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, विद्यार्थ्यांचं शिक्षण प्रणालीमध्ये उच्च शिक्षणामध्ये येण्याचं प्रमाण जे आहे ते 30% वर नाही आहे. याचा अर्थ 70% विद्यार्थी आजही ह्याच्यामध्ये येत नाही आहेत. तर हा ग्रॉस एनरोलमेंट रेशो जर वाढवायचा असेल आपल्याला, तर अनेक पुन्हा नवीन विद्यापीठे निर्माण न करता त्याच्यावर जो इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ह्युमन रिसोर्स पैसा खर्च न करता काही प्रमाणात असे कोर्सेस डेव्हलप करून जे विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली एंगेज ठेवू शकतील, त्यांचं नॉलेज एनरिच होऊ शकेल, अशा पद्धतीनं जर बनवले गेले तर मला असं वाटतं की जास्त विद्यार्थ्यांना आपण या संपूर्ण ह्या परिघामध्ये आणू शकू, आणि जेणेकरून हा जो रेशोचा इश्यू आहे तोही आपल्याला मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. त्यामुळं ऑनलाईन एज्युकेशन मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे एक ब्लेसिंग म्हणून बघितलं पाहिजे, एक चांगली संधी म्हणून बघितली पाहिजे. आज जे चांगले कोर्सेस आहेत ते परदेशातून येत आहेत मोस्टली. तर मला असं वाटतं की कॉम्पिटिशन आपली ती असली पाहिजे की मी चांगल्या पद्धतीच्या काय गोष्टी देऊ शकतो. आता भारतीय ज्ञान प्रणाली जी आहे आपली, तर ती कदाचित जास्त परदेशी लोकांना अट्रॅक्ट करू शकेल. तर त्याच्यातले मी चांगल्या कोर्सेस जर दिले गेले, वैदिक मॅथमॅटिक्स असेल किंवा ॲस्ट्रॉनॉमी असेल किंवा इतर अनेक अंग आहेत, परफॉर्मिंग आर्ट्स असेल किंवा टेम्पल आर्किटेक्चर असेल किंवा जनरल आर्किटेक्चर असेल किंवा इंडियन एथॉस असेल, इंडियन कल्चर असेल, इंडियन कुझिन असेल, इंडियन कुलिनरी असेल, या सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं जगाच्या बाहेर, सीमेच्या बाहेरसुद्धा पोचू शकता. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप मोठी पोटेन्शियल आहे, पण त्या पद्धतीनं ते वापरलं गेलं पाहिजे, जे अजूनही मला असं वाटतं की आपण तेवढ्या पद्धतीने ते वापरत नाही आहे. सर, आता या सगळ्या कोर्सेस किंवा या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये स्किल्स हा एक खूप मोठा भाग असतो. तर व्होकेशनल एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आम्ही खूप फ्रिक्वेंटली ऐकतो, पण त्या NEPमध्ये कशा आल्या आहेत आणि त्याचं पुढचं काय स्वरूप असेल? मुळामध्ये काय झालं की आपण एज्युकेशन म्हणतो, शिक्षण म्हटलं की आपलं साचेबद्ध झालेलं आहे की मी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं, 10वीपर्यंत 11वीपर्यंत केलं, मग ग्रॅज्युएशनला गेलो, मग पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, इंजिनिअरिंग केलं किंवा मेडिकल केलं. पण लहान वयामध्ये माझी ओढ कशाकडे आहे, मला जास्त चांगल्या गोष्टी काय कळू शकतात, कदाचित माझ्या शिक्षणापेक्षा इतर गोष्टींमध्ये माझं अंग जास्त चांगल्या पद्धतीने असू शकतं. ज्या वोकेशनल गोष्टींचा आपण विचार करू, एखादा चांगला चित्रकार मी बनू शकतो, एखादा चांगला कार्पेंटर मी बनू शकतो, एखादा चांगला टर्नर, फिटर वगैरे. आपल्याकडे साधारणपणे ह्याला काय म्हणतात ना की
मोठ्या प्रमाणात आपण त्याला कधी त्याचा अंगीकार केला नाही, की लहानपणापासूनच त्या विद्यार्थ्यांना त्याच्यापासून बाजूला ठेवलं. मुळामध्ये मुलाला काय आवड आहे, मुलाला कशामध्ये गती आहे, हे शाळेच्या काळातच ठरतं. त्यामुळं तिथेच आपण त्याला वोकेशनल स्किल्स या गोष्टी आपण तिथे आणतो आहे. आणि त्या आज स्किल सेट्सचा इतका उपयोग आहे की प्रत्येक गोष्टीला तुम्ही इंजिनियर आणि हेच असायला पाहिजे असं काही नाही आहे. आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये डोक्याचा वापर करून इंजिनिअरिंगचे जे मोठे प्रॉब्लेम आहेत ते अगदी वर्कर्स आणि हे लोक एकत्रित बसून रिझॉल्व करत असतात. तशा प्रकारचं साधारणपणे कौशल्य विकास हा विद्यार्थी दशेपासून आपण करू शकतो. आणि त्यामुळं आत्तापर्यंत काय झालं की ते कौशल्याच्या दृष्टीनं आपलं सगळं जे पुस्तकी शिक्षण जे आहे अत्यंत पुस्तकी पद्धतीने चालतं. प्रॅक्टिकल्समध्ये सुद्धा बऱ्याच वेळा शिक्षक प्रॅक्टिकल तुमच्यासमोर करतो, तुम्ही पाहायचं, तुम्ही स्वतः कधी काही हाताळत नसता वगैरे. तर त्या वेगवेगळे स्किल्स आहेत, स्किल्स म्हणजे स्किल काउन्सिलनं त्याचं मॅपिंग केलेलं आहे, त्याच्या लेवल्स ठेवलेले आहेत. शाळेपर्यंत साधारणपणे 10वीपर्यंत 4 लेवलपर्यंतच्या स्किल्स, नंतर 11वी नंतर पुढच्या ज्या आहेत त्या 5, 6, 7 वगैरे असे ते स्किलच्या लेवल त्यांनी ठरवलेले आहेत. आणि त्या दृष्टीनं वेगवेगळे स्किल्स त्या शिक्षण प्रणालीमध्ये एम्बेड केले गेलेले आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की पुस्तकी ज्ञान खूप असतं, पण प्रत्यक्षात काम करत असताना आपल्याला फार ते माहिती नसतं. त्यामुळं ज्ञानाबरोबर कौशल्यांचा सुद्धा विकास करणं तितकंच गरजेचं आहे आणि ते आणण्याचा याच्यामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. एखादा विद्यार्थी मला असं वाटतं की ज्याला आपण स्टार्टअप कल्चर म्हणतो की मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे चांगल्या संकल्पना असतात, त्या संकल्पना कुठे त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्या संकल्पनाला जर चांगल्या प्रकारचं मला असं वाटतं की ज्याला मेंटॉरिंग म्हणतो ते जर चांगल्या पद्धतीने मिळालं, थोडंसं सीड फंड्स त्याला दिले गेले तर त्याच्यातून तो काही गोष्टी निर्माण करू शकतो. आणि ही जे ज्याला आपण म्हणतो की नवीन काही बनवण्याची संकल्पना आहे किंवा त्याची जी ओढ आहे, त्या ओढीचा विचार करून मला असं वाटतं इनोव्हेशन्स किंवा या संबंध गोष्टींचा संपूर्ण या शिक्षण प्रणालीमध्ये विचार केलेला आहे. त्यामुळे स्किल सेट्स, वोकेशनल, प्रोफेशनल ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्ट्रीम न ठेवता त्या एका शिक्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. सर, 21st सेंचुरी स्किल्समध्ये 4 मेन स्किल्स आयडेंटिफाय केले गेले, तर त्यातलं एक स्किल हे कम्युनिकेशन स्किल आहे. तर मग ते कम्युनिकेशन स्किल म्हणलं तर हे सॉफ्ट स्किल आहे, पण ते आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग किंवा अजून कुठल्या प्रकारे हे नवीन शिक्षण पद्धतीत आणतो आहोत? मगाशी मी ज्याला वेगवेगळे व्हर्टिकल सांगत होतो की मेजर आहे, मायनर आहे, OJT आहे, ऑन जॉब ट्रेनिंग आहे किंवा स्किल डेव्हलपमेंट्स आहेत. नंतर एक जो आहे की त्याला मी नाव पटकन विसरलो, OE म्हणतात त्याला. तर ते जे आहे त्याच्यामध्ये साधारणपणे हा जो प्रकार आहे संवाद किंवा एकमेकाच्यात कम्युनिकेशन करण्याच्या दृष्टीनं जे आवश्यक आहे तो सब्जेक्ट म्हणून त्याला तो घेता येतो तिथे. आणि एक विषय करत असताना त्या संबंधितलं जे कम्युनिकेशन आहे, मग ते कम्युनिकेशन रायटिंगचं असेल, बोलण्याचं असेल किंवा दुसऱ्याला सांगण्याचं असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ते डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं ती प्रणाली त्याच्यामध्ये आणलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं कम्युनिकेशन हे मुद्दाम मोठ्या प्रमाणात त्याच्यावर विचार करून स्पष्ट त्याचा विचार करून एक व्हर्टिकल म्हणून आणलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी काय व्हायचं की म्हणजे आत्तापर्यंतच्या शिक्षणामध्ये मुळात संवादाला फार मार्क म्हणण्यापेक्षा फार जागा नव्हती. वर्गामध्ये एकतर मुलांची संख्या मोठी असते, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जास्त संवाद नसतो. तो संवाद नसल्यामुळं बऱ्याच वेळा कसं कम्युनिकेट करायचं, आजही मुलाला बऱ्याच वेळा प्रश्न कसा विचारायचा, मग तो प्रश्नाची साधारणपणे रचना कशी असावी तो विचार करण्यापर्यंत तो वर्ग संपून जातो. तर तसं न होता मला असं वाटतं की एक व्हर्टिकल त्यासाठी वेगळे ठेवलेले आहे आणि त्याचा विचार करून कम्युनिकेशन डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं जरी सॉफ्ट स्किल जरी असलं आणि हे कम्युनिकेशन
वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. रायटिंगमधून कम्युनिकेशन होऊ शकतं, चांगल्या पद्धतीनं मांडणी करणं, चांगल्या पद्धतीनं संवादाच्या माध्यमातून आपण ते पोचू शकतो. तर अनेकविध त्याचे अंग आहेत. तर त्याला डेव्हलप करता यावी त्या दृष्टीनं एक व्हर्टिकल आपण त्यासाठी मुद्दामून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की त्याचा निश्चित विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीचा उपयोग होईल. सर, आता पुढचे जे 2 प्रश्न आहेत ते थोडेसे त्या क्षेत्रांशी लिमिटेड असे आहेत. तर पहिला प्रश्न हा रिसर्च रिलेटेड आहे की युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा पण आपण शिक्षण संस्था किंवा शिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा त्याच्यात एक खूप मोठा कंपोनंट हा रिसर्चचा असतो. तर मग रिसर्च आणि हे नवीन शिक्षण धोरण ह्याचं कसं मेळ घालत आहे? म्हणून म्हटलं ना की मगाशी आपण स्किलच्या जो विचार करतो, शालेय जीवनापासून तार्किक विचार किंवा ज्याला असं म्हणतो की कॉग्निटिव्ह किंवा जे स्किल्स आहेत त्याचे ते डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं, म्हणजे साधारणपणे आपण म्हणतो की एक माझ्यामध्ये कुतूहल निर्माण झालं पाहिजे आणि ते कुतूहल निर्माण होण्याच्या दृष्टीनं पोषक अशा गोष्टी त्याला शाळेच्या स्तरावरच दिल्या गेल्या पाहिजेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की रिसर्चला सगळ्यात महत्त्वाचा जो कॉम्पोनंट जो आहे की कुतूहल असो, एखाद्या गोष्टीचं कुतूहल निर्माण होणं आणि त्या दृष्टीने हे असंच का, मला प्रश्न पडले पाहिजेत. मग प्रश्न पडल्यानंतर मी त्याचं उत्तर शोधायला सुरू करतो. तर मुळामध्ये ही कमतरता पूर्वीच्या शिक्षण प्रणालीमध्ये होती आणि त्यामुळं कॉग्निटिव्ह स्किल जे आहेत तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग असेल किंवा ज्याला असं म्हणतं की क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते असेल, तार्किक विचार करण्याची प्रक्रिया, तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या शालेय शिक्षणामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे एक संशोधन करत असताना त्याची एक साधारणपणे ज्याला असं म्हणतं की एक बैठक तयार होणार आहे 10वी-12वीपर्यंत येईपर्यंत. त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे आज जो आपण मोठ्या प्रमाणात संशोधन पाहतो की ह्याच्यामध्ये कुठेतरी रिपिटेशन किंवा रेप्लिकेशन असतं. म्हणजे समवन मेजर्स विस्कॉसिटी ऑफ टर्पेंटाईन इन इंग्लंड आणि ते मी ग्लिसरीन फक्त टर्पेंटाईन बदललं, ग्लिसरीन आणलं आणि त्याची विस्कॉसिटी भारतात मेजर करतो आहे. हा रिसर्च नाही होत. तर रिसर्चमध्ये बेसिकली समाजाला जे काही विविध प्रश्न भेडसावत आहेत त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं मी काय करतो आहे, तर त्या दृष्टीनं ते संशोधन झालं पाहिजे. किंवा रेप्लिकेशन होतं का, म्हणजे मी पर्यावरणाचा विद्यार्थी आहे आणि त्याच्यानंतर तिथे शिक्षक. आणि पर्यावरणामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतो की नदीचं पर्यावरण, विशेषतः नदीचं प्रदूषण याच्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालतं. म्हणजे काय चालतं, फक्त नद्या बदलतो. म्हणजे मग मुळा मोठा झाली, मग त्याच्यानंतर मी कृष्णमध्ये गेलो, मग पंचगंगेमध्ये, मग कावेरीमध्ये गेलो. पण ह्याच्यातून साध्य काय होते, मला फक्त ती प्रदूषित झाली एवढंच कळतं आहे. साधारणपणे ते प्रदूषित होण्याचं पर्सेंटेज ते कळतं आहे. पण मी तो प्रश्न रिझॉल्व करतो आहे का, त्याचं प्रदूषण थांबवतो आहे का, त्याला अटकाव करण्याच्या दृष्टीने काही मी नवीन गोष्टी सुचवतो आहे का, तर ते होताना दिसत नाही आहे. तर मला असं वाटतं की संशोधन तशा पद्धतीचं असलं पाहिजे. आज मेडिकल सायन्समध्ये आपण बघू की अनेक कोविड येऊन गेला, कोविड ज्या पद्धतीनं आला त्यावेळेला आपण चाच पडत होतो सगळेजण. मग त्याला लस निर्माण करणं आणि त्याच्यासाठी लस निर्माण, आणि ते इतकं म्हणजे चॅलेंजिंग टास्क होतं. वर्षभरात साधारणपणे ती आपण केली. लस डेव्हलप करत असताना अनेक गोष्टी असतात, त्याचे क्लिनिकल ट्रायल्स घ्यावे लागतात, या सर्व गोष्टी, त्याच्यात एथिकल कमिटी, अमुक तुमुक बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सर्वांचा विचार करून तशा पद्धतीची लस निर्मिती जी वेळेत माणसाचा प्राण तर वाचवेलच आणि रोगाच्या बाबतीत त्याची काही प्रतिकारशक्तीसुद्धा वाढवेल. या सर्व गोष्टी ह्याला संशोधन म्हणतात. याचा समाजाला काहीतरी उपयोग झाला, जे काय आपल्याकडे लस डेव्हलप केली गेली, हजारो लाखो लोकांचे प्राण वाचले. तर मला असं वाटतं की जे वेळी अवेळी येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर शोधणं ही मला असं वाटतं की हा संशोधनाचा पाया असला पाहिजे आणि संशोधन तशा पद्धतीचं झालं पाहिजे. आज अनेकविध प्रश्न आपल्याला भेडसावतात आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की त्याची उकल करण्याच्या दृष्टीनं त्याची तयारी शालेय जीवनापासून चालली पाहिजे. म्हणजे ज्याला म्हणतो मी मगाशी सारखं सांगतो की कॉग्नेटिव्ह स्किल्स, ज्याच्यामध्ये मी म्हटलं की क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, प्रॉब्लेम समजून घेणे, या सगळ्या गोष्टींचा
साकल्याने एखाद्या गोष्टीचा विचार करून त्याची मांडणी आणि त्याला उत्तर शोधणं, हा मला असं वाटतं संशोधन आहे. आणि त्या दृष्टीनं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक गोष्ट चांगली केली आहे की नॅशनल रिसर्च फंड म्हणून निर्माण केलेलं आहे किंवा फाउंडेशन निर्माण केलेलं आहे. हजारो कोटींची साधारणपणे त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तेव्हा एखादा चांगला प्रश्न घेऊन तुम्ही जर गेलात तर केवळ मला फंड्स मिळालेले नाहीत म्हणून तुम्ही रिसर्च करू शकलो नाही असं होणार नाही. इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट सेक्टर जो आहे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे. गव्हर्नमेंटनं त्याच्यामध्ये आपली ताकद लावलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की संशोधनाला चालना मिळण्यासाठी अनेकविध गोष्टींचा उपयोग या धोरणामध्ये केलेला आहे. पण पुन्हा सातत्यानं हे जर करायचं असेल तर माझा जो कनेक्ट आहे हा बाहेरच्या जगाशी असला पाहिजे. नुसतं पुस्तकापुरतं मर्यादित, लॅबपुरतं मर्यादित न राहता मला समाजात काय चाललं आहे, समाजाचे प्रश्न काय आहेत हे कळलं पाहिजे. त्यासाठी समाजात मी गेलं पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट काय चाललेली आहे, इंडस्ट्री कुठल्या गोष्टीमध्ये जास्त प्रकारे काम करते आहे, तिथे वेगवेगळे प्रकार नवीन काय आलेले आहेत, ह्याचाही कुठेतरी वेध मी घेतला पाहिजे. आणि त्यामुळं कुठेतरी जो ऑन जॉब ट्रेनिंग म्हटलं आपण किंवा इंटर्नशिप जी आणलेली आहे, इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेणं, ते कुठल्या प्रश्नावर काम करत आहेत ते बघणं, त्या प्रश्नांचा साधारणपणे साकल्याने विचार करून त्याला उत्तर देण्याच्या दृष्टीनं मी संशोधनाचं कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर मला असं वाटतं की संशोधनामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू शकतील. आपण पाहतो की नोबेल प्राईज एखाद्या संशोधनाला मिळतं म्हणजे त्याला वर्ल्ड वाईड रेकग्निशन मिळालं असं आपण म्हणतो. नोबेल प्राईज आपल्याकडे जी मिळाली ती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मिळालेली. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे खूप काही नवीन गोष्टी आल्या, ज्याला आपण म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीनं आलं. पण कुठंतरी मला असं वाटतं की ते नसताना जी विचार करण्याची प्रक्रिया त्या लोकांमध्ये जी होती ती कुठेतरी पुढच्या काळात हळूहळू त्याचं काय म्हणतात ना हे कमी होत गेलेलं आहे. आणि त्यामुळं आज चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असून, चांगल्या सुविधा असून चांगलं संशोधन होताना दिसत नाही आहे. मला असं वाटतं की या दृष्टीचा विचार झाला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याला आपल्या परिघाबाहेर जे काय चाललेलं आहे त्याचंसुद्धा ज्ञान त्याला मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याचा संशोधनाचा जो पाया आहे तो आणखीन जी वीण आहे ती आणखीन घट्ट होईल. तर तुम्ही म्हणालात की विद्यार्थ्यांनी समाजात जाऊन बघायला पाहिजे. तसंच आपण अजून एक त्याच्यात NEPमध्ये कंपोनंट आहे तो आहे अडल्ट एज्युकेशनबद्दल. तर अडल्ट एज्युकेशन हे कोणासाठी आहे, त्याचे वयोमर्यादा किंवा आपण म्हणतो की शिक्षणाला वयाची मर्यादा नसते किंवा माणसाने सतत शिकत राहावं, तर ह्या गोष्टींचा अडल्ट एज्युकेशनशी कसा संबंध आहे? नाही, ॲडल्ट म्हणजे बेसिकली लाईफ लॉंग लर्निंग ही जी संकल्पना आहे की कुठलंही शिक्षण मी म्हटलं ना ते त्याचा विस्तार होत असतो किंवा काही वेळेला ते लुप्त होत असतं, नवीन गोष्ट काही येतं ते त्याची जागा घेतं. आणि त्यामुळं मी एकदाही डिग्री केली की मी परिपूर्ण झालो ही मानण्याची जी प्रवृत्ती आहे ती आधी बदलली गेली पाहिजे. स्किल सेट बदलत असतात, लोकांच्या गरजा बदलत आहेत, त्यानुरूप गरजानुरूप येणाऱ्या गोष्टी बदलत आहेत, त्या गोष्टींचं वेध घेणारं शिक्षण. मग त्यामुळे ते सातत्यानं मी कायम त्याचा विचार केला पाहिजे की नवीन काय घडते. मी बऱ्याच वेळा असं बोललं जातं, मी ऐकलेलं आहे असं की आपले जे मूर्ती आहेत इन्फोसिसची ते बऱ्याच वेळा सांगतात की आम्हाला इन्फोसिसमध्ये आम्ही जेव्हा विद्यार्थी घेतो तेव्हा बराच पहिले 6 महिने त्याला त्याचे जे स्किल्स आहेत ते अनस्किल करण्याच्या दृष्टीने, ज्याला आपण म्हणतो की जे काय डोक्यात घेऊन आलं ते सगळं काढून टाकणं आणि नवीन गोष्टी देणं, ती ही मायावती की घडण्याची प्रक्रिया ही कायमस्वरूपी आहे. इतर आयुष्यामध्ये तशाच प्रकारे तेच घडत असतं. नवीन काही गोष्टी येत असतात, त्या अंगीकारायची असेल तर मागच्या काही गोष्टी मला सोडाव्या लागतील, नवीन जे घडलेलं आहे त्याचं भेद घ्यावं लागेल, ते अंगीकारलं पाहिजे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की सातत्यपूर्ण सारखं वाचन, शिक्षण, नवीन गोष्टी घेणं, स्किलिंग, अपस्किलिंग, अनस्किलिंग या सगळ्या गोष्टी सातत्याने होत असतात. त्या दृष्टीने मला असं वाटतं की ॲडल्ट एज्युकेशन असून दे किंवा लाईफ लॉंग लर्निंग असून दे. एक मला मुद्दाम उदाहरण म्हणून देत होतं, पर्सिस्टंट म्हणून जी पर्सिस्टंट सिस्टम म्हणून पुण्यातली नाही जगातली नामांकित कंपनी आहे. कम्प्युटरमध्ये IT उद्योगामध्ये एक मोठं नाव आहे, वजनदार असं त्यांचं स्थान आहे. तर त्याचे जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत आनंद देशपांडे, पुणे विद्यापीठाशी बऱ्याच त्यांचा जुना संबंध आहे.
माझ्या काळात मी आणखीन जवळ जाण्याचा प्रयत्न केला. ते मला नेहमी सांगायचे की आमचे जे इव्हन एम्प्लॉई आहेत त्यांनासुद्धा काही गोष्टी शिकायच्या असतात आणि केवळ त्याला ते डिग्रीला ॲडमिशन घेणं शक्य नसतं. तर तुम्ही काही क्रेडिटसाठी त्यांच्यासाठी ठेवा ना, की जेणेकरून ते फक्त क्रेडिट पुरता तो येईल. त्याला डिग्रीमध्ये इंटरेस्ट नाही, तो क्रेडिट कंप्लीट करेल, तुमच्यामध्ये येऊन बसेल, तुमच्यामध्ये येऊन शिकेल, नवीन गोष्टी तो आत्मसात करेल, जेवढं त्याला पाहिजे तो घेईल आणि आपला पुन्हा जो उद्योग चाललेला आहे त्या उद्योगामध्ये आणखीन काही डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने तो काम करेल. तर हे जे आहे लाईफ लाँग लर्निंग ज्याला मी म्हणतो तो प्रकार आहे, की मी एक नोकरी करत असतानासुद्धा काही नवीन गोष्टी घडताना दिसत आहेत, त्या मी आत्मसात केल्या पाहिजे, शिकल्या पाहिजेत. हाच ज्याला निरंतर शिक्षण प्रणाली आपण म्हणतो की ती आहे. त्यामुळे ॲडल्ट एज्युकेशन असून ते शिक्षणाला वयाची अट नाही आहे. कुठलाही माणूस आयुष्यभर हा विद्यार्थीच असतो आणि त्यानुरूप त्यानं स्वतःची ठेवण पण ठेवली पाहिजे आणि स्वतःची विचारशक्तीसुद्धा अशी ठेवली पाहिजे. जे काही नवीन येते ते आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यासाठी सातत्यानं त्या गोष्टींच्या दृष्टीनं जो शोध घेण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न चालला पाहिजे. मला असं वाटतं की लवचिकता ते लाईफ लाँग लर्निंगपर्यंत सगळ्याच प्रोव्हिजन्स किंवा वेगवेगळ्या वाटा या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन शैक्षणिक धोरण लॉन्च केलेलं आहे ऑलरेडी गव्हर्नमेंटनी. थँक्यू व्हेरी मच सर, आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टींबद्दल विस्तारित चर्चा करून समजावल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.